मंगेशकर कुटुंबियात जन्मलेल्या आशा मंगेशकर यांचं नाव भोसले कसं झालं? ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं. मंगेशकर कुटुंबियांचं संगीत क्षेत्रामधलं अतिशय महत्त्वाचं योगदान हे प्रभावीपणे समोर आलेलं आहे. कित्येक दशकांपासून संगीत क्षेत्राची सेवा या कुटुंबाकडनं केली गेली आहे. मंगेशकर कुटुंबातील 4 बहिणींपैकी 2 बहिणी आपलं आडनाव पुढे कंटिन्यू करतात, ज्यामध्ये लता मंगेशकर या अविवाहित होत्या. त्यांनी लग्न केलेलं नव्हतं, त्यामुळे आपलं माहेरकडचं आडनाव मंगेशकर हे त्यांनी आयुष्यभर वापरला. त्यानंतर उषा मंगेशकर यांनी सुद्धा त्यांचं आडनाव पुढे कंटिन्यू केला. परंतु आशा भोसले यांच्या भोसले या आडनावापाठीमागची कहाणी काय ते आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणूया. तर मंडळी, आशा भोसले यांनी वयाच्या अगदी 16व्या वर्षी पळून जाऊन लग्न केलं होतं. गणपत भोसले या व्यक्तींसोबत त्यांचं लग्न झालं होतं. गणपत भोसले हे कोण होते? तर लता मंगेशकर यांचे ते सेक्रेटरी होते. म्हणजे लता मंगेशकर यांच्याकडे ते कामासाठी होते. लता मंगेशकर यांना या व्यक्तीला त्यांनी चांगलं ओळखलेलं होतं आणि या नात्याला लता मंगेशकर यांचा विरोध होता. विरोध असून सुद्धा आशा भोसले यांनी या व्यक्तीसोबत लग्न केलं. लग्न झाल्यामुळे हे सगळंच समोर आलेलं होतं. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे संबंध खराब झाले. इतकंच नाही तर लता मंगेशकर यांनी आशा भोसले यांच्यासोबत बोलणं सुद्धा टाळलं होतं. 1 मुलगी आणि 2 मुलं अशी अपत्य आशा भोसले यांना होती. खूप मोठं स्वप्न रंगवून आशा भोसले यांनी हे लग्न केलं होतं. परंतु काही वर्षातच आशा भोसले आणि गणपत भोसले यांच्या नात्यामध्ये कटुता वाढली आणि ते वेगळे झाले. गणपत भोसले यांच्या छळाला कंटाळून त्यांनी वेगळे झाल्याचं एका पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलं. गणपत भोसले यांनी आशा भोसले यांच्यावर हात उगारलेले आहेत. त्यांच्या फॅमिलीकडून, कुटुंबाकडून सुद्धा आशा भोसले यांना त्रास झालेला आहे. कारण गणपत भोसले यांच्या कुटुंबाला अशी व्यक्ती नको होती जी गायन क्षेत्रातली आहे, गाणं गाणारी आहे. त्यामुळे कुटुंबाकडून तसेच गणपत भोसले यांच्याकडून आशा भोसले यांचा छळ होत होता, असं काही पुस्तकांमध्ये नमूद करण्यात आलेला आहे. हा संसार जवळपास 10 ते 11 वर्ष टिकला आणि शेवटी आशा भोसले यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला या नात्यातून बाहेर पडायचा. शेवटी 10 ते 11 वर्षांनी आशा भोसले आणि गणपत भोसले हे वेगळे झाले. आशा भोसले त्या पुस्तकात असं सुद्धा नमूद करतात की तो काळ इतका कठीण होता की आशा भोसले यांनी त्या काळामध्ये आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केला होता, असं नमूद करण्यात आलंय. म्हणजे आपण विचार करताय की ज्यांना आज लेजंड समजलं जातं त्यांनी सुद्धा अशा कठीण परिस्थितीमधनं आयुष्य पुढे नेलंय. गणपत भोसले यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर आशा भोसले यांनी दुसरा विवाह केला, ते म्हणजे R.D. बर्मन यांच्यासोबत. R.D. बर्मन हे संगीतकार होते आणि यांच्यासोबत त्यांची ओळख ही आधीपासूनच होती. त्यांच्यासोबत आशा भोसलेंनी भरपूर गाणी गायलेली होती. परंतु या लग्नाला सुद्धा R.D. बर्मनच्या आईंचा विरोध होता. त्यांच्या आई या म्हणालेल्या होत्या की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या लग्नाला मी मान्यता देणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आशा भोसले यांचा संघर्ष हा आयुष्यभर सुरूच होता. त्यांचं वैवाहिक आयुष्य हे खडतर होतं आणि इतकं काही असूनही त्यांच्या मुलाचा देखील कॅन्सरने मृत्यू झालेला होता. एका मुलीने आत्महत्या केली होती. आशा भोसले यांना एक लहान मुलगा आणखी देखील आहे. तर आशा भोसले यांचा जो खडतर आणि संघर्षमय प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतला. त्यांचं संगीत क्षेत्रातलं योगदान हे प्रचंड मोठं आहे. त्यांच्या बहीण लता मंगेशकर या संगीत क्षेत्रातल्या दिग्गज गायिका म्हणून ओळखल्या जातात. तर मंडळी, आशा भोसले यांच्या आडनावाची ही कहाणी आणि याबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आशा दीदींना मराठी एक्सप्रेसकडनं खूप खूप भावपूर्ण श्रद्धांजली.